रोज सकाळी कुठला नाश्ता बनवायचा किंवा मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं हा पडलेला प्रत्येक आईला प्रश्न असतो. तर मग आज मी तुमच्यासाठी असाच हलका फुलका नाश्ता घेऊन आलेली आहे. अगदी कमी तेलाचा नाश्ता आहे, जेणेकरून घरातील सर्वच सदस्य अगदी आवडीने हा नाश्ता खातील. तर इथे बघा, आपण घेतलेला आहे एक मोठा कटोरा भरून रवा. तर रवा जाड असो किंवा बारीक, त्याला एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं. तर आता याच्यामध्येच घालतोय आपण जवळजवळ सपाट वाटी पोहे. तर हे पोहे ना मी आधी भिजत घातले होते. याने काय होते, नाश्ता अगदी सॉफ्ट बनतो. जर तुम्ही पोहा भिजत घालायला विसरला असाल तर मग तुम्ही कोरडे पोहे घेतले तरीही चालतील. तसेही पोहा भिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटाच्या आत पोहा भिजून तयार होतो बघा. असं आपल्याला इथे रवाळदार टेक्स्चर याचं बनवून घ्यायचं आहे. तर आता उरलेलं बाकी साहित्यसुद्धा मी वाटून घेते. तर दुसऱ्या बॅचला काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. तर दही मग तुम्ही मिक्सरमध्येच फिरून घेतलं ना तर ते कसं सर्व साहित्य एकच संत होतं. तर आपण इथे घेतलेला आहे अर्धा वाटी दही. दही नाश्त्यामध्ये जरूर घालावं, नाश्त्याचा टेस्ट बदलतो, सोबतच टेक्स्चरसुद्धा छान येतं. तर अर्धी वाटी दही घातलेला आहे. मोठ्या वाटीचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि जेवढ्या तुम्हाला नाश्ता जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही वाटी सेट करावी. घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप, त्यानुसार संपूर्ण मेजरमेंट करावं. तर अर्धी वाटी पाणी घातलं आपण याच्यामध्ये, किंवा मग पाण्याचं प्रमाण जर म्हणाल तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. आणि हे बॅटर आपल्याला इथे छान असं भिजून घ्यायचं आहे. अर्धी वाटी दही, त्याला सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. जर आवश्यकता पडली तर परत याच्यामध्ये आपण पाणी घालूयात, कारण रवा असतो तर रवा हा पाणी सोक करतो, त्यामुळे थोडंसं पाणी कमी जास्त लागू शकतं. मिक्स करून घेऊयात. रोज रोज कांदे पोहा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बनवायला अगदी सोपा, चुटकी सरसी बनून तयार होतो बघा, आणि खायला अप्रतिम लागतो. सोबतच याच्यामध्ये जास्त तेलाचा वापर आपण करणार नाही आहे, त्यामुळे हा नाश्ता हेल्दीसुद्धा होतो, कारण याच्यामध्ये मैदा नाही आहे, तेल नाही आहे, आणि हा आपण तळणारसुद्धा नाही आहे. तर झाला आहे ना हेल्दी नाश्ता. तर याच्यामध्ये परत आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात. मस्त एवढ्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर लागेल. तर आता आपण याला थोडंसं 2 मिनिटासाठी साईडला ठेवूयात, जेणेकरून रवा थोडा सोक झाला पाहिजे. आता घालतो याच्यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा, कारण अगदी 2 मिनिटच ठेवलं आपण याला रेस्टवरती म्हणून. जर तुम्ही हे बॅटर 5-6 घंट्यासाठी रेस्टवरती ठेवलं तर बेकिंग सोडा, इनो असं काही घालायचं काम पडणार नाही. पण आपण इन्स्टंट बनवतोय म्हणून बेकिंग सोडा घातलेला आहे. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हा 5 ते 6 तासासाठी फर्मंट व्हायला ठेवलं बॅटर, तर बेकिंग सोडा घालायची गरज पडणार नाही. तर मिक्स करून घेतलेला आहे. साईडला तवा गरम करून घेतला. थोडंसं नाममात्र तेल लावूयात, अगदी किंचित, नाही लावलं तरीही चालेल. आता 1 ते 2 पडी बॅटर सोडायचं आणि छोटी छोटी अशी पॅनकेक किंवा मग तुम्ही मिनी उत्तप्पा, याला काही नाव देऊ शकता, असं घालून घ्यायचं. बघू शकता जाडसर ठेवायचं, थोडा स्पंज असतो याला, म्हणजे खायला कसा अगदी सॉफ्ट लागतो. वरची बाजू छान अशी कोरडी झाली, शिजली अशी दिसलं आपल्याला की अगदी थोडंसं तेल सोडायचं. याने काय होते, कलर सुंदर येतो. नाहीतर तुम्हाला जर तेल अजिबातही खायचं नसेल तर तुम्ही अजिबातही तेलाचा वापर न करता हा नाश्ता बनवू शकता. तसा एका साईडनी भाजायचा असतो. तुम्हाला दाखवायसाठी फक्त मी याला पलटी केलेला आहे की कलर बघा काय अप्रतिम आलेला आहे, अगदी भन्नाट दिसतोय. जाडी बघा काय सुरेख दिसते. तर चला, या पद्धतीने आपण इथे सर्वच हे नाश्ता तयार करून घेऊयात. जाडी बघा किती अप्रतिम आलेली आहे. आता इथे बघा, तुम्हाला जर याच्यावरती झाकण ठेवून शिजवायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही शिजवू शकता, पण गरज भासणार नाही. तसासुद्धा हा 2 मिनिटात भाजला जातो. मस्तच. तर चला, आता पटकन एखाद्या चटणीसोबत किंवा मग टोमॅटो केचपसोबत आपण याला सर्व करूयात. या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. अगदी चविष्ट रुचकर चटणी बनवून तयार होते. याआधी मी एक नाश्त्याची रेसिपी शेअर केली होती, त्याच्यामध्ये आहे ही चटणी. तुम्ही आवर्जून बघा, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल.
इथे नाश्ता बघा काय अप्रतिम झालेला आहे. त्याला तुम्ही आंबोळी म्हणा इन्स्टंट किंवा मग पॅनकेक म्हणा, छोटे छोटे उत्तप्पा म्हणा, नाव काही द्या पण खायला अप्रतिम लागेल. तर एकदा नक्की बनवा. बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.